नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. कढेलमध्ये शेतरस्त्याचा वाद पेटला. तहसीलदारांची थेट बांधावर धाव, निर्णय अद्याप गुलदस्त्यात. नमस्कार. तळोदा तालुक्यातील कढेल येथे शेतजमिनीच्या वहिवाटीवरून दोन शेतकरी गटांत तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे. या वादाची गांभीर्याने दखल घेत तळोदा तहसीलदारांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मात्र या भेटीनंतरही रस्त्याचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. नेमकी घटना बाजीराव बुलाकी आणि सुभाष तुमरू यांच्या ह्या रस्त्यावरून वाद चालत होता. म्हणजे हा रस्ता होता सुभाष तुमरू पाटलांनी बनवलेला स्वतःसाठी, आणि यांनी तो म्हणत होते की ही वहिवाट आहे असं म्हणत होते. मग सुभाष तुमरू पाटलांनी 2009 साली हे क्षेत्र मोजणीला टाकलं, सर्वेला. मग हे क्षेत्र मोजल्यानंतर त्यांनी हद्द कायम केल्या. मग हद्द कायम केल्या त्या दिवशी त्यांनी असं म्हटलं की हे हा हद्द आम्हाला काही मान्य नाहीये. मग सुभाष पाटलांनी त्यांना असं सांगितलं, बाजीराव पाटलांना, की तुम्ही मोजून टाका, तुमचं जे काही असेल ते तुम्ही तुमचं क्लिअर करून घ्या. मग आपण खून हद्द कायम करून हा रस्ता काय आहे मिटून जाईल, किंवा मी माझ्या निशाणी येईल तिथून मी वापरेल, तुम्ही तुमच्या शेतात वापरायच्या. मग आता 2009 ते 2025-26 येऊन गेलं, तरी त्यांनी ती मोजणीला टाकली नाही. ऍक्सिडेंटली 5 महिन्यापूर्वी सुभाष पाटलांच्या विजेच्या शॉक लागून धक्क्याने ऊसामध्ये डेथ झाली. ते डेथ झाल्यानंतर यांनी महिन्यापूर्वी हे पैसे भरले, आणि ते असं सांगतात तहसीलदार साहेबांना किंवा इतर गावातल्या लोकांना किंवा सगळ्या संबंधींना की आमच्या भाईंची तब्येत बरोबर राहत नव्हती 2009 पासून, ते अमुक होतं ढमुक होतं, म्हणजे काही बहाणे दाखवतात. म्हणजे ते काही 2009 पासून 2025-26 पर्यंत त्यांनी खाल्लं नाही, झोपलं नाही, उठलं नाही, काहीच नाही केलंय. हे म्हणजे चोर तो उलट्या बोंबा मारतो ना, तसा हा प्रकार आहे. काय मिळालेल्या माहितीनुसार कढेल येथील स्वर्गीय सुभाष तुमडू पाटील यांच्या मालकीच्या शेतातून काही शेतकरी आपली वहिवाट नेण्याचा प्रयत्न करत आहेत. याला दिवंगत पाटील यांचे चिरंजीव जयदेव पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. आमच्या हक्काच्या खासगी जमिनीतून रस्ता देणार नाही अशी भूमिका पाटील कुटुंबाने घेतली आहे. याउलट संबंधित शेतकऱ्यांनी हा रस्ता मिळावा यासाठी तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली होती. शेतकऱ्यांच्या या तक्रारीनंतर तहसीलदार तळोदा यांनी तातडीने कढेल गावाला भेट दिली. त्यांनी वादग्रस्त शेतशिवाराची बारकाईने पाहणी केली आणि दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. प्रशासनाने परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला असला तरी वहिवाटीच्या रस्त्याबाबत कोणताही अंतिम निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. प्रशासकीय स्तरावर आता नेमकी काय भूमिका घेतली जाते याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर शेतमालक जयदेव पाटील यांनी आपली बाजू मांडली. ते आक्रमकपणे म्हणाले, सदर शेत पूर्णपणे माझ्या मालकीचे आहे. माझ्या खासगी मालमत्तेतून कोणताही रस्ता काढण्यास मी कदापि परवानगी देणार नाही. इतर शेतकरी संगनमताने आणि जबरदस्तीने वहिवाट करण्याचा प्रयत्न करत असून हा आमच्यावर होणारा अन्याय आहे. तिथून फक्त मला बांध टाकून भेटावा आणि त्यांच्या भावाच्या शेतातनं त्यांनी जावं. एवढे दिवस तेच वापरत होते का तिकडनंच वापरत होते ते लोक. आज 18 वर्षापर्यंत तिकडनंच वापरत होते. ऊसामधनं भावाच्या ऊसामधनं काढत होते. आता माझे वडील वारले म्हणून ते इकडनं काढायला लागले, तर मी नाही काटे टाकून दिले. मी या वादामुळे परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे. खासगी जमिनीतून रस्ता देणे कायद्याने बंधनकारक आहे का, आणि महसूल विभाग यावर काय सुवर्णमध्य काढणार, या प्रश्नांवर तहसीलदारांच्या निर्णयाची उत्सुकता लागली आहे. तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी, तळोदा. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.